आपण जयदर परिसरातून डोंगरदऱ्याचा प्रवास केल्यानंतर या ठिकाणी जांभले भांडणे या ठिकाणी पोहोचलो आहोत. आणि या ठिकाणी आपण आता जर बघितलं तर दुपारची वेळ होत आलेली आहे आणि बरेचसे नागरिक जे आहेत ते शेती कामामध्ये गुंतलेले आहेत. या ठिकाणी एक दुकान दिसतं आहे, दुकानदार आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत शासनाच्या योजना या ठिकाणी पोहोचतात का हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. साहेब, काय नाव तुमचं? वामन नारायण भाऊ. काय करता? दुकान चालवता? दुकान काही शेती थोडी. काय सांगाल? आता 20 तारखेला मतदान होणार आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघाची निर्णायक लढत या ठिकाणी होणार आहे. जी.पी. गावित आणि नितीन पवार अपक्ष मिळून. काय वाटतं आपल्याला, आमदार म्हणून कोणाकडे बघता? आता सर, आमदार म्हणून असं सांगायला गेलं तर दादासाहेबांनी, 84 साहेबांनी आत्तापर्यंत आम्हाला, जेव्हापासून आम्ही लहानसे मोठे झालो आत्तापर्यंत, तर सर्व कामं टोटली रस्त्याचे, धरणं आणि बाकी ज्या महिलांच्या योजना आहेत त्या पण त्यांनी, शाळा वगैरे ह्या पण त्यांनी म्हणजे दादासाहेबांनीच केल्या. मी तर दुसऱ्याचं नाव घेऊ शकत नाही, कारण माझ्या जेव्हापासून आठवणीत आहे तेव्हापासून दादासाहेबांनी. आणि त्यानंतर दादासाहेब गेल्यानंतर आता नितीन भाऊंनी पण त्यांच्या पायावर पाय ठेवून ते कार्य चालूच ठेवलं. तुमच्या भागामध्ये सिंचनाचा प्रश्न असेल. आता आम्ही येता येता एक धरणाचा व्ह्यू आम्ही बघितला. ते धरण कोणाच्या माध्यमातून झालं आणि त्याचा या ठिकाणच्या नागरिकांना काय? हे भांडणे हातगडचं धरण आहे, दादासाहेबांच्याच काळातलं आहे. आणि जे पुनद धरण आहे, जे आपलं अर्जुन सागर, तर ते मी इयत्ता 4थीला असताना, तर जवळजवळ म्हणजे 76 मध्ये दादासाहेबांनी मंजुरी केली. तर तेव्हा दादासाहेबांनी 100 कोटी रुपये मंजूर केले. तर आज ते अर्जुन सागर आणि हे आमचं हे पहिलं आहे आणि ते नंतर हो, आता भव्य प्रकल्प उभे राहिले. ताई, तुमचं काय? लक्ष्मी वामन भोई. एक महिला म्हणून शासन ज्या महिलांसाठी योजना राबवतं त्या या ग्रामीण भागापर्यंत पोहोचतात? हो, पोहोचतात. लाडकी बहीण योजना मोठा गाजावाजा केला या सरकारने. हो, भेटली का? हो, भेटतात. पूर्ण सगळ्या महिलांना लाभ मिळाला? हो, मिळाला. आणि एक आरोग्याच्या सुविधा असतील, एसटी भाड्यामध्ये महिलांना सुविधा असतील, हो, त्या मिळतात का? हो, हो. काय सांगाल, एक महिला म्हणून या येणारं जे सरकार आहे 2023-24, त्या सरकारने महिलांसाठी काय करणं असं अपेक्षित आहे? सुरक्षेच्या दृष्टीने असावं किंवा अन्य, काय वाटतं आपल्याला? दवाखान्याची योजना पाहिजे सरकारी. महिलांसाठी ग्रामीण भागामध्ये डॉक्टर लोकांनी शिबिर राहते, ते खेड्यांमध्ये राबवायला पाहिजे. हो. सुरक्षेच्या दृष्टीने आपण विचार केला तर पोलीस प्रशासन सतर्क असणं गरजेचं आहे. हो, तशा काही पोलिसांच्या या भागामध्ये फेऱ्या वगैरे असं होतात. हो. काय सांगाल, 23 तारखेला आमदार म्हणून कोण होईल, काय वाटतं? नितीन भाऊ होतील. कामं केलेली आहेत त्यांनी? हो, केलं. त्यांचेच कामं चालू. निश्चित. आपण जर बघितलं तर काही तरुण देखील आहेत. तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? विशाल श्रावण गायकवाड. विशाल श्रावण गायकवाड. काय करतो? शेती करतो. काय काय पिकवतं शेतीमध्ये? शेतीमध्ये सोयाबीन, भात, कांदे वगैरे करता का? कांदे करतात. नागली, वरी. काय सांगाल, 2024चा आमदार कळवून सुरगाणा कोण होईल, काय वाटतं? नितीन भाऊ. का नितीन भाऊ? कारण त्यांचाच इथं कामाच्या योजना आहेत त्यांनी राबवलेल्या आहेत आणि सर्वच काही पाठबळ त्यांनी लावलेलं आहे. मंदिराचा बी कामासाठी हातभार लावलेला आहे त्यांनी. सभा मंडप. हो. तुमचं काय नाव? तर सांग. कुशल गायकवाड. काय करतो? शेती करतो. हो. एक युवा शेतकरी म्हणून काय वाटतं, जो आमदार होईल त्यांनी काय लक्ष देणं गरजेचं आहे, काय वाटतं? नितीन भाऊनी खूप योजना काढल्या, योजना बी चांगल्या राबवल्या. आमचा असं मत आहे का त्यांनीच परत यायला पाहिजे, परत आमदार होणार. हो. आपण बघितलं तर जीवा पांडू गावित हे देखील सुरगाण्याचे आमदार. हो. 2014 ते 19 या कळवणकरांनी त्यांना संधी दिली होती. त्यावेळेस काय कामं झाले का? नाही. त्यावेळेस कामं नाही झाली. मग आता नितीन भाऊंच्या माध्यमातून होतील का, वाटतं का? हो, वाटतं ना. वाटतं. नितीन पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं होतील असं युवा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला
या भागातील जनता कोणाच्या पाठीमागे उभी राहते हे देखील बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे. या भांडणे आदगड गावामध्ये आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना एक ज्येष्ठ शेतकरी आपल्याला दिसलेले आहेत. बैलगाडी घेऊन ते शेतातून आलेले असावेत, त्यांच्याशी देखील संपर्क करूया. काय नाव तुमचं काका? अनपाव जयकाट कुठले राहणार आहे? भांडणे आदगड. कुठे चाललात आता? हे काय घेऊन आलं? सोयाबीन घेऊन आलो. शेतातून घेऊन हो आले, आता घरी घेऊन आले. हो मतदान होणार आहे माहिती आहे तुम्हाला? हो 20 तारखेला. हो. कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार काय आता आम्हाला 7 उमेदवार आहेत. हा, नितीन पवार आहेत, हो. पी गावित आहेत, हो. रमेश थोरात, अजून काही अपक्ष आहेत. हो काय वाटतं कोण होईल आमदार कळून सुरगाण्याचा? कळवण सर नितीन पवार. का नितीन पवार? कामं केलेली आहेत? हो पी गावित का नको? मग कामाशी अडचण. कामाच्या अडचण. हो. कामं करणारा माणूस हो. पाहिजे. निश्चित कामं करणारा आणि विकास करणारा माणूस पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून एकदा शेतकरी वर्ग कोणाच्या पाठीमागे उभं राहतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण दळवट परिसरातील शिवभांडणे या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी अंगणवाडी केंद्र आहे, समाज मंदिर आहे. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि या ठिकाणी जे सिंचनाचे प्रश्न असतील, विकासाची कामं झालीत का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबा काय नाव तुमचं? आमदार तुळशीराम गायकवाड, कुठले राहणार? इथले. वर्ष बाडण्याशी. काका आम्ही तिकडनं आता येत असताना एक धरण लागलं. ते हा. धरण कोणाच्या माध्यमातून झालं? या ठिकाणी एटी पवारच्या. एटी पवारच्या हा. माध्यमातून झालं. हा किती वर्ष झाले असतील? आता झाले 40 वर्ष झाले. 40 एक वर्ष झाले. 40 वर्ष. या ठिकाणी रस्ते असतील, पाणी असतील, व्यवस्था आहे का? रस्ता आमचा पुढचं बंद झालं. बंद झालं. हा, जो जुना रस्ता होता ना तो बंद झाला. बंद झालं. वर्षे फुल झाले हा, पण खड्डे पडले. खड्डे पडले हा. काही ठिकाणी. या समाज मंदिर अशा काही व्यवस्था झाल्या का? समाज मंदिर चालू आहे आता काम. आणि हे मंदिर या पाड्यावर आमचं वरच्या पाड्याचं चालू आहे मंदिर. हा, मंदिराचं काम चालू हा आहे. चालू आहे. आता 20 तारखेला मतदान आहे माहितीये का? हा, कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार ते काय आपल्याला काय सांगत नितीन पवार आहेत, पी गावित आहेत, हा, रमेश थोरात आहेत, रमेश- काय अपेक्षा आहेत? काय वाटतं कोण आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे आपल्याला? आपल्याला नितीन पवार पाहिजे. नितीन पवार पाहिजे. हा, का पण कामं करतात का? कामा करतो नाही तर नाही करू, पण त्यांच्या पूर्वीचे त्यांच्या वडिलांनी काय करून ठेवलं? हम्म, जागे जागे धरणं बांधले, हम्म, रस्ते काढले त्यांनी. हम्म. चूक झाली की त्याच्या जवळून मग तेच पुन्हा पाहिजे. हा, तेच पुन्हा पाहिजे आपल्याला. तुमचं काय नाव? माझं नाव रतन गावित. रतन गावित. काय घरीच असतं आपण? हो सध्या घरी रिटायर आहे मी. रिटायर आहे. काय सांगाल काका, या ठिकाणी विकास कामं असतील, विकास हे विकास वगैरे बघता कळवण तालुक्यातली जनता कोणाच्या पाठीमागे उभं राहील? आमदार म्हणून कोणाकडे पाहिजे? काय सांगता येणार नाही मला. पण या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर नाही. तुमचं काय नाव? रतन गामरू गायकवाड. या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या भेटतात का? शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? उदाहरणार्थ लाईट बिल सूट केलं शेतकऱ्यांना. हा, भेटतात का? मग काय वाटतं कोण आमदार होईल? पी गावित का नितीन पवार? मोर काय करायचे हा, पण मग तुम्हाला काय वाटतं कोण होईल? होईल आमच्या शेजारचाच आहे, मग ते शेजारलाच करावा लागणार आहे. तुमचं काय नाव मावशी? सीताबाई रतन सीताबाई. रतन गायकवाड. रतन गायकवाड. सरकारची योजना होती लाडकी बहीण योजना, तुमच्या गावात पोहोचली का? अजून मलाच नाही माहित, मी काहीच करेल नाही. आपण तुमच्या घरात हा? तुमचं वय असेल, हा, म्हणजे वय असेल. 60 वर्षापर्यंतच होती ती. हा. पण तुमच्या सुना असतील, मुली असतील, त्यांना मिळाले का? सुनसला भेटेल आहे. भेटेल आहे. मग काय वाटतं नितीन पवार होईल आमदार का पी गावित होईल? काय नितीन पवारच का काय सांगतात? नितीन पवारच का काय सांगता? हा, त्याला पुन्हा एकदा नितीन पवार होतील. या भागात दादासाहेब एटी पवार यांचं योगदान मोठं आहे. धरणाचं जाळं त्यांनी उभं केलं, म्हणून आमच्या भागातले जे नागरिक आहेत ते त्यांनाच मतदान करतील असा दृढ विश्वास या ठिकाणी येतो आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.